कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन तर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मागच्या आठवड्यात म्हणजे 15 ऑगस्टला आपण मीटिंग बद्दल एक कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्या कार्यशाळेत ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांनी आपल्याला फर्स्ट जनरल बॉडी मीटिंग, अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग, स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आणि मॅनेजिंग कमिटी मीटिंग मीटिंग बद्दल डिटेल्स मध्ये आपल्याला सविस्तर असं त्यांनी त्या मीटिंग बद्दलचं जे प्रोसिजर आपल्याला सांगितलं. आणि आजचा जो आपला विषय आहे तो सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत 4 जुलै 2019 12 पानाचं सर्क्युलर आहे महाराष्ट्र सरकारचं. सर्क्युलर एकदा वाचल्याने ते कळणं फार कठीण आहे, फार किचकट सर्क्युलर आहे. आणि त्या सर्क्युलर मध्ये ही जी पुनर्विकासाची जी मीटिंग आहे ती कशा प्रकारे घ्यायची त्याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ऍडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना आपण इकडे आमंत्रित केलेले आहे. तरी मी ऍडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना मीटिंग बद्दलचं म्हणजे पुनर्विकासच्या मीटिंग बद्दलचं मार्गदर्शन करावं. ऍडव्होकेट श्रीप्रसाद परब सर. धन्यवाद म्हात्रे साहेब आणि सर्व पार्टिसिपेंट्सना प्रणाम करून आपण आज आपला जो सेशन आहे, जो आपला लास्ट पार्टचा सेशन आपला राहिला होता तो कव्हर करायचा आपण प्रयत्न करूया. गेल्या सेशन मध्ये आपण अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग आणि स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आणि कमिटी मीटिंग्स बद्दल डिस्कस केलं होतं आणि त्याच प्रिन्सिपल्सच्या आधारावरती एक स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आपली राहिली होती. ती होती रिडेव्हलपमेंट संदर्भातली, म्हणजे जे आपल्याला 4 जुलै 2019चं जे सर्क्युलर आहे त्या सर्क्युलर संदर्भातली जी मीटिंग होती त्या मीटिंग संदर्भात आपण एक वेगळं सेशन घ्यायचं असं आपण ठरवलं होतं आणि त्याच सेशनच्या आधारावरती आपण हा अभ्यास करायचा प्रयत्न करणार आहोत की 4 जुलै 2019चं नेमकं रिडेव्हलपमेंटचं सर्क्युलर आहे तरी काय. आणि मग ते रिडेव्हलपमेंटच्या सर्क्युलर मध्ये आपण ज्या वेळेला एंटर करतो 4 जुलै 2019चं रिडेव्हलपमेंटचं सर्क्युलर आहे, त्या अगोदर 3 जानेवारी 2009चं सर्क्युलर होतं आपल्याकडे, म्हणजे GR होता रिडेव्हलपमेंट संदर्भातला. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स होते की गाईडलाईन्स होते एक प्रकारचे की सोसायटीला जर रिडेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला ते गाईडलाईन्स आहेत तुम्ही ते फॉलो करावे. का फॉलो करावे तर त्यासाठी त्यांनी रिझन्स त्याच डिरेक्शन मध्ये म्हणजे त्याच GR मध्ये दिलं होतं की जेणेकरून आमच्याकडे बरेचसे कंप्लेंट आलेले आहेत की सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे, फेअर ट्रान्सपरंट वेनी डेव्हलपर अपॉइंट होत नाहीये आणि म्हणून हे आम्ही काही गाईडलाईन्स आहेत ते सेक्शन 79A अंतर्गत गव्हर्नमेंट स्टेट सांगते आपल्याला की आम्ही हे तुम्हाला देत आहोत. या अनुषंगाने तुम्ही हे प्रिन्सिपल्स फॉलो करा आणि या प्रिन्सिपल जर तुम्ही फॉलो केले तर प्रत्येक ट्रान्सपरन्सी म्हणजे प्रत्येक मेंबरला फेअर आणि ट्रान्सपरन्सी जी आहे ती मेंटेन राहील आणि मग डेव्हलपर अपॉइंट करताना सर्वांचा सहभाग त्यामध्ये समाविष्ट होईल. ही थोडीशी पार्श्वभूमी आहे. 3 जानेवारी 2009चं आपल्याकडे GR आहे, त्यानंतर आपल्याकडे 4 जुलै 2019चं आता लेटेस्ट GR आपल्याकडे उपलब्ध आहे. पण हे सर्व करायच्या अगोदर थोडस बेसिक फंडामेंटल्स वरती आपण बघूया की ह्यामध्ये हे सगळं रिलेट कुठे करत आहे. तर पहिली गोष्ट हाऊसिंग सोसायटीचं जे डेफिनेशन आहे, आता आपल्याकडे जे हाऊसिंग चॅप्टर नवीन आपल्याकडे आता आलेला आहे तो आहे सेक्शन 154B-1 मध्ये सब क्लॉज 17 मध्ये. आणि त्या हाऊसिंग सोसायटीचं जे आताचं डेफिनेशन आहे त्यामध्ये दिलेलं आहे अ सोसायटी विच द ऑब्जेक्ट ऑफ विच इज टू प्रोव्हाइड ओपन प्लॉट्स फॉर ड्वेलिंग हाऊसेस और फ्लॅट्स, म्हणजे ओपन प्लॉट्स द्यायचे ज्यांचं ऑब्जेक्ट आहे का, कारण त्याच्यावरती फ्लॅट कन्स्ट्रक्ट करता यावा. आणि इफ द फ्लॅट्स किंवा ड्वेलिंग हाऊसेस आर ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड देन द ऑब्जेक्ट इज to provide common amenities and facilities and services. Common amenities and services provide करणं हे सोसायटीचं ऑब्जेक्ट आहे, हाऊसिंग सोसायटीचं ऑब्जेक्ट आहे. आणि ओनली व्हेन दिस ऑब्जेक्ट इज देअर त्यालाच आपण हाऊसिंग सोसायटी बोलतो. हे आहे हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन प्रायर टू 2019. 2019चा ज्या वेळेला हाऊसिंग चॅप्टर अंमलात आला त्यावेळेला या हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन मध्ये छोटासा फेरबदल केला गेला आणि तो फेरबदल आहे त्यामध्ये प्लीज त्याच्या पुढे जाऊन ऍड ऑन केलं गेलं. ते ऍडिशन जे आहे ते असं होतं
की रिकन्स्ट्रक्शन आणि रिडेव्हलपमेंट जो आहे दॅट इज ऑल्सो नाव अन ऑब्जेक्ट ऑफ हाऊसिंग सोसायटी. ऍज द नंबर ऑफ बिल्डिंग्स आर डिलॅपिडेटेड, डेंजरस आहेत, रुनियस कंडिशन्स मध्ये आहेत, मग त्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करणं, रिकन्स्ट्रक्शन करणं, नाव दॅट इज ऑल्सो अन ऑब्जेक्ट ऑफ हाऊसिंग सोसायटी. हा शेवटचा शब्द का आला 2019च्या आपल्या अमेंडमेंट मध्ये? त्याचंही कारण आहे, कारण अगोदर जर आपण ह्या बॉम्बे हायकोर्टचे जजमेंट्स पाहिले तर बॉम्बे हायकोर्टच्या जजमेंट्स मध्ये कितीतरी जजमेंट्स मध्ये फक्त हा विचार केला गेला की रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी जी आहे ती सेक्शन 91च्या डिस्प्यूट मध्ये बसणार की नाही बसणार, कारण वेदर रिडेव्हलपमेंट इज अ बिझनेस ऑफ द सोसायटी ऑर नॉट, या विषयावरती जजमेंट्सवर जजमेंट्स आले. आणि मग रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीला बिझनेस ऑफ सोसायटी मध्ये आणण्यासाठी हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन मध्ये हे वर्ड जे आहे रिकन्स्ट्रक्शन रिडेव्हलपमेंट इनकॉर्पोरेट केलं गेलं. म्हणजे आफ्टर 2019 आता कोण असं म्हणू शकत नाही की रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी जी आहे ती नाव इट इज नॉट अ बिझनेस ऑफ द सोसायटी. ही झाली छोटीशी पार्श्वभूमी त्या हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन बद्दलची. आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण आता एंटर करणार आहोत रिडेव्हलपमेंट किंवा रिकन्स्ट्रक्शन वरती. नाउ व्हॉट इज रिडेव्हलपमेंट? तर रिडेव्हलपमेंट जाणून घ्यायच्या अगोदर पहिला डेव्हलपमेंट जाणून घेऊया ना. डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर ते सिव्हिल इंजिनिअरिंग टर्म आहे डेव्हलपमेंट आपला. आणि डेव्हलपमेंटचा अर्थ असा आहे की कुठल्याही प्लॉटला त्याला डेव्हलप करणं म्हणजे त्याला राहण्याजोगं करणं, लोक जाऊन त्या प्रॉपर्टीमध्ये राहतील अशा प्रकारे त्याला डेव्हलप करणं आणि त्या प्रॉपर्टीचा नंतर उपभोग घेणं, ह्याला आपण डेव्हलपमेंट बोलतो. आणि डेव्हलपमेंट झाल्यावरती ती बिल्डिंग जी आहे ती कालांतराने तिचं वयोमान झाल्याप्रमाणे ती मग डिलॅपिडेटेड होते, डेंजरस होते, किंवा रादर त्याचे रिपेअर्स जे आहेत ते आपल्याला परवडण्याजोगे होत नाही. मग ते रिपेअर्स करण्यापेक्षा आपण विचार करतो की ती प्रॉपर्टी जी आहे ती आपण रिडेव्हलप करू, रिकन्स्ट्रक्ट करू. म्हणजे थोडक्यात ती प्रॉपर्टी जी प्लॉट जो बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला डिमॉलिश करू आणि त्याच्यावरती आपण दुसरी बिल्डिंग नवीन नॉर्म्स प्रमाणे उभारू. ह्यालाच आपण रिकन्स्ट्रक्शन किंवा रिडेव्हलपमेंट बोलतो. आणि मग ह्या आता 4 जुलै 2019 जर आपण नोटिफिकेशन जे जी आर पाहिला तर त्या जी आर मध्ये पहिला पॅरेग्राफ जो आहे गव्हर्नमेंट रेझोल्युशनच्या खाली पहिला पॅरेग्राफ जो दिलेला आहे तो ह्याच गोष्टीबद्दल सांगतो की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. रिडेव्हलपमेंट तुम्हाला जर करायचं असेल, रिकन्स्ट्रक्शन करायचं असेल तर व्हॉट इज द एलिजिबिलिटी क्रायटेरिया हे गव्हर्नमेंट रेझोल्युशनच्या पहिल्या पॅरामध्ये दिलेलं आहे. आणि तिथे सांगितलेलं आहे की तुमची बिल्डिंग डिलॅपिडेटेड किंवा डेंजरस रुनियस कंडिशन मध्ये असेल, जर ती इनहॅबिटंट करण्याच्या योग्य नसेल तर तुम्ही ती बिल्डिंग रिडेव्हलप करू शकता. पण मग हे जे वाक्य आहे या गव्हर्नमेंट रेझोल्युशन मध्ये कुठून आलं? तर मग हेच वाक्य आपल्याला आपल्या डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन जे आहे ज्याला आपण डीसीपीआर मुंबईमध्ये बोलतो, आणि मुंबई सोडली तर बाकीच्या महाराष्ट्रासाठी युनिफाईड डीसीपीआर आपल्याकडे लागू केलेला आहे. मग युनिफाईड डीसीपीआर किंवा डीसीपीआर जर आपण पाहिला तर त्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की रिडेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला मिनिमम लाईफ जे आहे आपल्या बिल्डिंगचं ते 30 वर्षापेक्षा जास्त लागतं. कारण एक अंदाज काढला गेलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग टर्म मध्ये की बिल्डिंग जर आपण कन्स्ट्रक्ट केली तर साधारण 30 वर्षानंतर त्याच्यामध्ये मेजर स्ट्रक्चरल डिफेक्ट्स यायसाठी सुरुवात होतात. आणि म्हणून आपल्या बायलॉज मध्ये, आपल्या मॉडेल बायलॉज 2014 मध्ये जर आपण बायलॉ नंबर 76 पाहिला तर 76 मध्ये दिलेलं आहे की स्ट्रक्चरल ऑडिट सोसायटीला करणं गरजेचं आहे. आणि स्ट्रक्चरल ऑडिट केव्हा करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये लाईफ स्पॅन दिलेला आहे. जर बिल्डिंगचं तुमच्या लाईफ 15 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असेल तर वन्स इन 5 इयर्स तुम्हाला एव्हरी 5 इयर्स मध्ये तुम्हाला ते स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्या बिल्डिंगचा लाईफ 30 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला दर 3 वर्षांनी म्हणजे वन्स इन 3 इयर्स तुम्हाला स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे. वाय दिस इज सो? दिस इज बिकॉज त्या सिव्हिल इंजिनिअरिंग कन्सेप्ट मध्ये आपण जो पाहतो की बिल्डिंग 30 वर्षानंतर जर्जर व्हायला म्हणजे त्याच्यामध्ये डिफेक्ट्स आढळायला सुरुवात होते. आणि ते डिफेक्ट्स मेजर व्हायच्या अगोदरच जर स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आपण केला आणि त्याला रिपेअर्स कॅरी आउट केले तर बिल्डिंगचं लाईफ स्पॅन जे आहे ते आपल्याला लेंथन करता येतं किंवा त्याचं आयुष्य जे आहे ते वाढवता येतं. त्या बिल्डिंग मध्ये इनहॅबिटेट करण्यासाठी आपण स्थितीमध्ये त्या बिल्डिंग मध्ये राहू शकू, अशा तऱ्हेने त्या बिल्डिंगला निर्माण आपण करू शकू, रिपेअर करू शकतो.
म्हणून ते 76 मध्ये बायलॉ नंबर 76 मध्ये स्ट्रक्चरल ऑडिटची प्रोव्हिजन दिलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशन रेग्युलेशन्स मध्ये किंवा युनिफाईड DCPR मध्ये 30 इयर्सचा क्रायटेरिया टाकलेला आहे की 30 वर्षानंतर जर तुमची बिल्डिंग असेल आणि ती जर डिलॅपिडेटेड असेल स्ट्रक्चरल ऑडिटच्या रिपोर्ट प्रमाणे किंवा डेंजरस असेल तर मग त्या बिल्डिंगसाठी तुम्ही रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज रिडेव्हलपमेंट प्रोसेस करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कॉर्पोरेशन मध्ये तुम्ही प्रपोजल दाखल करू शकता असं DCPR सांगतो. पण समजा 30 वर्षाच्या आतमध्ये बिल्डिंग असेल आणि ती जर जर्जर झालेली असेल, ती जर डेंजरस असेल, डिलॅपिडेटेड असेल, मग त्याच्यामध्ये आपल्याला रिडेव्हलपमेंट करता येणार की नाही येणार? तर डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशन रेग्युलेशन्स मध्ये एक क्रायटेरिया दिलेला आहे की कमिशनरला डिस्क्रिशनरी पॉवर्स दिलेले आहेत आणि ते पॉवर्स या केसमध्ये ते लोक एक्सरसाइज करतात. मग ते पहिले पाहतात की बिल्डिंग खरंच डिलॅपिडेटेड आहे का, डेंजरस आहे का. मग त्यासाठी स्ट्रक्चरल रिपोर्ट्स जे आहेत ते 2 स्ट्रक्चरल इंजिनियर्स कडनं पॉझिटिव्ह आलेले आहेत का, या सगळ्या गोष्टी पाहतात. BMC मध्ये जर आपण पाहिलं तर तिथे टॅग कमिटीचा पण एक स्थापन केलेला आहे. ते टॅग कमिटी येऊन इन्स्पेक्ट करते. या सर्व गोष्टी झाल्यावरती जर कमिशनरकडे रिपोर्ट आला की बिल्डिंग इज लिटरली इन डिलॅपिडेटेड कंडिशन्स, देन मग कमिशनर कन्सिडर करतो की या प्रपोजल मध्ये मला हार्डशिप कॉम्पन्सेशन देता येईल का. तर ह्या फॅक्टर्स सगळे पाहता या फॅक्टर्स प्रमाणे हे रिडेव्हलपमेंट प्रोसेस जे आहे ते चालतं. आणि ज्या वेळेला आपण परत आपल्या 4 जुलै 2019च्या GR कडे येऊया तर त्या GR मध्ये पहिला पॅराग्राफने आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा सांगितलेला आहे 30 वर्षाचा. त्याच्या पुढे अजून एक क्रायटेरिया दिलेला आहे, तो फार इम्पॉर्टंट आहे. तो सांगितलेला आहे की अँड असा शब्द पुढे वापरलेला आहे आणि त्यानंतर असं लिहिलेलं आहे की त्यानंतर तुम्ही एलिजिबल राहिला पाहिजे रिडेव्हलपमेंट करण्यासाठी. म्हणजे तुमच्या DCPRच्या प्रमाणे रिडेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही एलिजिबल पाहिजे. हा एलिजिबलचा अर्थ काय? तर या एलिजिबलचा अर्थ आहे की सोसायटीच्या नावावरती टायटल पाहिजे. म्हणजे कन्व्हेन्स जो आहे तो सोसायटीच्या नावावरती झालेला असेल तर आणि तरच तुम्ही रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी करू शकाल. का हे आलेलं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया? तो आला आहे आपल्या सेक्शन 7 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मधना. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कायदा सांगतो की एव्हरी पर्सन हु इज कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट अँड एंटायटल्ड टू द ट्रान्सफरेबल प्रॉपर्टी or authorized to dispose of the transferable property may transfer the property either wholly or absolutely or conditionally or partly. असं सेक्शन 7 आपल्याला सांगतो. मग ते पर्सन जे आहे ते सोसायटी, ज्याला आपण लीगल पर्सन बोलतो, लीगल पर्सन कॉम्पिटंट टू ट्रान्सफर द प्रॉपर्टी. मग रिडेव्हलपमेंट मध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर होते आहे का? अजिबात नाही. रिडेव्हलपमेंट मध्ये आपण डेव्हलपरला डेव्हलपमेंट राईट्स ट्रान्सफर करतो आणि कुठल्याही प्रकारचा राईट्स ट्रान्सफर करण्यासाठी पहिली आपली स्वतःची एंटायटलमेंट हवी, तर आणि तरच आपण त्याला डेव्हलपमेंट राईट्स प्रदान करू शकू. म्हणून ह्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ह्याच गव्हर्नमेंट रेझोल्युशनच्या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. तर हे झालं आपलं एंटायटलमेंट बद्दल किंवा एलिजिबिलिटी बद्दल. आणि मग सेकंड पॅरेग्राफ जो दिलेला आहे या गव्हर्नमेंट रेझोल्युशन मध्ये, तर तो सेकंड पॅरेग्राफ जो आहे तो ऍप्लिकेबिलिटी बद्दल आहे. ऍप्लिकेबिलिटी मध्ये म्हणजे काय? तर एकतर हे जे प्रोसेस आहे, हे जो GR दिलेला आहे तो कुठल्या रिडेव्हलपमेंटसाठी लागू पडतो, कुठल्या रिडेव्हलपमेंटसाठी तो ऍप्लिकेबल आहे? तर इट इज नॉट ओनली फॉर रिडेव्हलपमेंट ऑफ हाऊसिंग सोसायटीज बट ऑल्सो रिडेव्हलपमेंट ऑफ क्लस्टर सोसायटीज असेल किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट मॉडेल असेल, तरी देखील या गव्हर्नमेंट रेझोल्युशनचं जे आहे ते पालन करणं गरजेचं आहे. किंवा हे जे डायरेक्टिव्ह दिलेले आहेत, गाईडलाईन्स दिलेले आहेत, ह्याचं जर तुम्ही पालन केलं तर फेअर आणि ट्रान्सपरंट वेनी तुम्ही रिडेव्हलपमेंट प्रोसेस जे आहे ते तुम्ही राबवू शकाल. असं हे पॅरा नंबर 2 मध्ये दिलेलं आहे. बरं, पॅरा नंबर 3 जो आहे तो आपला आजचा विषय आहे. म्हणजे स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये हे सगळं रेझोल्युशन जे आहे हे आपल्याला पास करून घ्यायचं आहे. ठराव जो आहे तो पास करायचा आहे. हा पॅरा नंबर 3 मध्ये सांगितलेला आहे. आणि पॅरा नंबर 4 मध्ये सर्वात इम्पॉर्टंट अशी गोष्ट सांगितलेली आहे जी आजकाल बरेचशी वेळेला चर्चेला होती विषय, तो म्हणजे ऑथोराइज ऑफिसर किंवा ऍडमिनिस्ट्रेटर जर सोसायटीवर असेल
then he cannot undertake the process of redevelopment. हे पॅरा नंबर 4 मध्ये गव्हर्नमेंट रेझोल्युशन मध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे, तरी देखील हा विषय आपण आजकाल चर्चेमध्ये पाहत आहोत. पॅरा नंबर 4 क्लिअर झाला. आणि त्यानंतर जो आहे तो आपण एंटर करतो आपल्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगच्या प्रोसेसमध्ये. आणि ती प्रोसेस आपल्याला काय सांगते ते थोडंसं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की हे रिडेव्हलपमेंटची प्रोसेस राबवायची तरी कशी, किंवा याला सोप्या शब्दामध्ये आपण इंटरप्रिट करायचं तरी कसं, तर ते थोडंसं पाहायचा आपण प्रयत्न करूया. मग त्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगच्या अगोदर म्हणजे थोडक्यात रिडेव्हलपमेंट जर आपल्या प्रॉपर्टीची आपल्याला करायची असेल, रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी जर सुरुवात करायची असेल, तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला 1/5 मेंबर, आपल्या ज्या सोसायटीची जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथच्या 1/5 मेंबरनी आपल्याला रिक्विजिशन पाठवलं पाहिजे, जे आपण ऑलरेडी आपल्या बायलॉ नंबर 96च्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये पाहिलं होतं गेल्या सेशन मध्ये. सेम इकडेही 1/5 मेंबर लोक आपल्याला एक रिक्विजिशन पाठवतील की स्पेशल रिडेव्हलपमेंटची जी पॉलिसी आहे ती आपण त्याचा विचार करूया, अंमलात आणूया, आणि त्याबद्दलचे काही सजेशन्स असतील तर त्याबद्दलचे त्यांचे काही प्लॅन्स असतील ते देखील ते लोक त्या रिक्विजिशन लेटर मध्ये आपल्याला पाठवतील, म्हणजे सेक्रेटरी किंवा कमिटीला पाठवतील. आणि मग कमिटीची ड्युटी आहे की विदिन 8 डेज ते जे त्यांचं रिक्विजिशन आलेलं आहे ते तुम्ही कमिटी मीटिंग मध्ये ठेवावं. मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंग मध्ये ते रिक्विजिशन ठेवलं जावं, त्याला अप्रुव्हल घ्यावा, आणि त्यानंतर तुम्ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंग जी आहे ती कॉल आउट करावी विदिन 2 मंथ्स. 2 महिन्याच्या आतमध्ये ती स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आपल्याला पहिली स्पेशल जनरल बॉडी मीटिंग कॉल आउट करायची आहे, ज्यामध्ये हे ठरवायचं आहे की आपल्याला रिडेव्हलपमेंटसाठी पुढे जायचं आहे की नाही आहे. ती पहिली स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आहे. मग हा 2 महिन्याचा कालावधी का दिलेला आहे? मॅनेजिंग कमिटीने तर विदिन 8 डेज मध्ये ठरवलेला आहे. त्यानंतर 2 महिन्याचा कालावधी का आपण दिलेला आहे, तर तो 2 महिन्याचा कालावधी यासाठी दिलेला आहे की मॅनेजिंग कमिटीची नंतर ड्युटी आहे की त्यांनी एकदा असं ठरवलं की हे जे प्रपोजल आहे ते आपण स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये ठेवावं. मग त्यांनी एक आर्किटेक्ट असो किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असतात, ज्याला आपण पीएमसी बोलतो, हे सर्च करायचे आहे. आणि मग अशा 3 प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा 3 आर्किटेक्ट असतील, ह्यांच्याकडनं आपल्याला कोटेशन्स मागवायचे आहेत. कोटेशन्स कशासाठी मागवायचे आहे, तर त्यामध्ये 2 पार्ट करायचे आहेत. एक पार्ट आहे फिजिबिलिटी रिपोर्टचा, म्हणजे आपल्या प्लॉट जो आहे तो आपल्याला पोटेन्शियल किती देईल, ह्या प्लॉट मध्ये केवढी मोठी इमारत उभी राहू शकते आणि कितपर्यंत FSI TDR जो आहे तो कन्झ्युम होऊ शकतो, ह्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा त्याला आपण फिजिबिलिटी रिपोर्ट बोलतो, तो देण्यासाठी त्याचा एस्टिमेट आणि त्याचं कोटेशन जे आहे ते मॅनेजिंग कमिटीने मागवावं. दुसरं कोटेशन जे आहे ते पुढच्या प्रोसेससाठी, म्हणजे टिल द कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट त्या आर्किटेक्टच्या काय काय सर्व्हिसेस असतील किंवा त्या पीएमसीच्या काय काय सर्व्हिसेस असतील, त्यासाठी आपण दुसरं कोटेशन म्हणजे पार्ट ए आणि पार्ट बी अशा प्रमाणे ते मागवायचं आहे. आणि हे जे कोटेशन्स आहेत ह्यासाठी आपल्याला ते 2 महिने दिलेले आहेत की 2 महिन्यामध्ये तुम्हाला एवढा होमवर्क करायचा आहे आणि मग ते तुम्हाला स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये ठेवायचं आहे. बरं, स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये ठेवायच्या आहे म्हणजे स्पेशल जनरल बॉडी मीटिंग कॉल आउट करण्यासाठी जी नोटीस पिरियड आहे तो आपल्याला सेम 14 दिवसाचा नोटीस पिरियड आहे. फर्स्ट स्पेशल जनरल बॉडी मीटिंग जी आपण कॉल आउट करतो ती 14 डेजच्या नोटीस पिरियड वरती कॉल आउट करतो. आणि ज्या वेळेला आपण नोटीस सर्व मेंबर्सना पाठवतो, इदर बाय ईमेल ऑर रजिस्टर्ड पोस्ट ऑर बाय हँड डिलिव्हरी, तर अक्नॉलेजमेंट त्याची ठेवणं गरजेचं आहे. प्लस त्या नोटीस बरोबर हे सर्व कोटेशन्स जे आपल्याकडे आलेले आहेत ते देखील त्यांना पाठवणं गरजेचं आहे. त्याचं कारण समजा त्यांचं काही सजेशन वगैरे असेल तर ते विदिन 7 डेज आपल्याला ते कळवतील, नोटिफाय करतील, किंवा रादर त्यांचा कोण आर्किटेक्ट असेल किंवा त्यांचं कोण पीएमसी असेल तर ते देखील आपल्याला स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये ते लोक आणून ठेवतील. आणि मग आपल्याला विस्तृत चर्चा जी आहे ती ह्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये करता येईल. तर हे झालं आपल्याला नोटीस संदर्भातलं किंवा हे झालं आपल्याला मेंबर्सला लोकांना कळवण्यासंदर्भातलं. आणि मग ती स्पेशल जनरल बॉडी मीटिंग जी आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट अशी कुठली गोष्ट आहे, तर त्यामध्ये पहिला इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे ती म्हणजे कोरम ऑफ दॅट मीटिंग. त्या मीटिंगचं कोरम किती हवं, तर त्या मीटिंगचं कोरम जे आहे ते 2/3 हवं. 2/3 म्हणजे काय,
तर समजा 100 मेंबरची सोसायटी असेल तर 66.66 म्हणजे 67 मेंबर्सनी ती मीटिंग कंपल्सरी अटेंड करणं गरजेचं आहे. जर त्यापेक्षा खाली मेंबर जर आले आणि ती मेंबर कोरमसाठी ती मीटिंग फुलफिल होऊ शकली नाही, तर मग ती मीटिंग जी आहे ती आपल्याला ऍडजर्न करावी लागेल. ती आपण हाफ अन आवरली ऍडजर्न करू शकत नाही, ती आपल्याला ऍडजर्न करावी लागेल. कधी तर 7 डेज मध्ये ती आपल्याला ऍडजर्न करावी लागेल. आणि मग ऍडजर्न करून सुद्धा जरी देखील ते मेंबर्स परत त्या अजेंडासाठी आले नाही, तर मग ती मीटिंग आपल्याला, ती पॉलिसी जी आहे ती आपल्याला स्क्रॅप करावी लागेल. नंतर 3 महिने तो प्रस्ताव सोसायटीला जनरल बॉडी मीटिंग मध्ये घेता येणार नाही. ही पॉलिसी दिलेली आहे आपल्या रेझोल्युशन मध्ये. समजा 67 मेंबर्स आपल्या जनरल बॉडी मीटिंग मध्ये आले, तर त्यापैकी म्हणजे टोटल मेंबर्स जे आपल्याकडे 100 आहेत त्यापैकी 51% लोकांनी वोटिंग केलं पाहिजे इन द फेवर ऑफ रिडेव्हलपमेंट पॉलिसी. म्हणजे 67 मेंबर्स जरी इथे आले तरी देखील 51 मेंबर्सनी वोट केलं पाहिजे. मोर दॅन 51 मेंबर्सनी जर वोट केलं की रिडेव्हलपमेंट आपण आपल्या प्रॉपर्टीची कंडक्ट करूया, तर आणि तरच रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी करायची आहे. 67चे 51% पकडत बसायचं नाही. किंवा 75 मेंबर जरी आपल्याकडे आले किंवा 80 मेंबर जरी आले तरी देखील आपल्याला 51 मेंबर पेक्षा जास्त मेंबर गरजेचे आहेत जे स्वीकृत करत आहेत ही रिडेव्हलपमेंटची पॉलिसी. तर सर्वप्रथम तर ही पॉलिसी स्वीकृत करायची आहे की वेदर वी शुड गो फॉर रिडेव्हलपमेंट ऑर नॉट. आणि मग 51% पेक्षा जास्त मेंबरनी जर स्वीकृती दिलेली असेल रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीसाठी, मग आपला दुसरा एजेंडा जो असेल ते असतील हे पॉलिसी बद्दल, म्हणजे आर्किटेक्ट अपॉइंटमेंट किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या अपॉइंटमेंट बद्दल. आणि मग तिथे हे सर्व प्रस्ताव जे आहेत ते ठेवायचे आहेत. आणि प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट हा आपला पहिला उद्देश आहे, पहिलं ध्येय आहे. मग प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट बद्दलचं जे कोटेशन आहे, एस्टिमेट आहे, ते प्रामुख्याने आपल्याला या मीटिंग मध्ये पास करणं गरजेचं आहे. आपण रिडेव्हलपमेंट करत आहोत ठीक आहे, पण समजा काही प्लॉट्स जे असतात ते डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन प्रमाणे ते फिजिबल नसतात. समजा त्या प्लॉट मध्ये जरी तुम्ही रिडेव्हलपमेंट केलं तर ते फिजिबल होऊ शकत नाही. मग अशा केसमध्ये रिडेव्हलपमेंट आपण करू शकतो का, किंवा रिडेव्हलपमेंट करणं फिजिबल वायबल होईल का? मग ह्या गोष्टीसाठी पहिला आर्किटेक्ट किंवा पीएमसी ला आपण सांगायचंय की तुम्ही आम्हाला एक फिजिबिलिटी रिपोर्ट द्या आणि त्याचं एस्टिमेट आपण अप्रूव्ह करून त्या आर्किटेक्ट किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटना आपण अपॉइंट करायचं आहे, त्यांना आपण नियुक्त करायचं आहे. मग हा झाला आपला मेन 2 एजेंडा आपण जे तिथे प्रामुख्याने डिस्कस करणार आहोत. त्यानंतर जर मेंबर्सचे काही सजेशन असतील, प्लॅन्स असतील, तर ते देखील आपण त्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपल्या मिनिट्स मध्ये ते लिहायचा प्रयत्न करायचा आहे. बरं, ही झाली आपली मीटिंग. मग ह्या संदर्भातले जे काही आपण मिनिट्स करतो ते मेंबर्सना कळवायचे आहेत. पण आपण मागच्या मीटिंग मध्ये, जसं आपण मागच्या सेशन मध्ये ते अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंगचं वगैरे पाहिलं की 3 महिन्यामध्ये आपल्याला मिनिट्स करायचे आहेत, तसा प्रकार इथे नाही आहे. इथे आपल्याला अर्जन्सी आहे. इथे आपलं काम जे आहे ते डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये असेल, म्हणून इथे दिलेलं आहे की विदिन 7 डेज तुम्हाला ते मिनिट्स करणं गरजेचं आहे आणि ते मेंबर्सना पोहोचवणं गरजेचं आहे. नॉट ओनली मेंबर्स, इकडे एक क्रायटेरिया दिलेला आहे. जर तुम्हाला फेअर आणि ट्रान्सपरंट वेनी हे रिडेव्हलपमेंट प्रोसेस राबवायचं असेल तर एक सोसायटीची वेबसाईट क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि त्या सोसायटीच्या वेबसाईट वरती आपल्याला हे सोसायटीचे सर्व डिटेल्स, म्हणजे आपण जी नोटीस दिली स्पेशल जनरल बॉडी मीटिंगची, ते जे आपण मिनिट्स करणार आहोत, हे सर्व प्रकारचे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्याला ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी त्या वेबसाईट वरती अपलोड करणं गरजेचं आहे. हे सर्व गोष्टी आपण त्या वेबसाईट वरती अपलोड करायच्या आहेत जेणेकरून सर्व मेंबर्सना ते पोचतील. नॉट ओनली ऑन द वेबसाईट, पण सगळ्या ईमेल्स पाठवून देणं आहे, रजिस्टर्ड पोस्ट पाठवून देणं आहे किंवा हँड डिलिव्हरी करणं आहे. फक्त इथपर्यंत थांबायचं नाही आहे. तर वेबसाईट ओपन केल्यावरती विदिन 15 डेज ते रजिस्ट्रारला इंटिमेट करायचं आहे की आम्ही रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्या संदर्भातली वेबसाईट जी आहे ती आम्ही ओपन केलेली आहे. ह्याचे जे मिनिट्स आहेत ते आम्ही याच्यावरती अपलोड करणार आहोत. नॉट ओनली अपलोड करणार आहोत, ते मिनिट्स आम्ही तुम्हाला देखील पाठवणार आहोत आणि तुमची एक्नॉलेजमेंट देखील आपण तिकडे घ्यायची आहे. मग ह्या सर्व गोष्टींचं पालन करून आपल्याला रिडेव्हलपमेंट प्रोसेस ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते करायचे आहेत. मग आता आपल्याला आर्किटेक्ट जो आहे, आर्किटेक्टने काम सुरू करायचं आहे, त्याला अपॉइंटमेंट झालेली आहे. तरी विदिन 2 मंथ्स ते आपल्याला जे फिजिबिलिटी रिपोर्ट जो आहे अपॉइंटमेंट पासून तो आपल्याला सोसायटीला जो आहे तो द्यायचा आहे. बरं, फिजिबिलिटी रिपोर्ट करण्यासाठी आर्किटेक्टला काय काय करावं लागतं? तर सर्वप्रथम
आर्किटेक्ट जो आहे तो सर्वे करून घेतो पूर्ण प्लॉटचा. कारण काय, जे आपल्या प्रॉपर्टी कार्डवरती काही डायमेन्शन्स दिलेले असतील किंवा आपल्या सातबाऱ्यावरती, म्हणजे आपण सगळ्या महाराष्ट्राबद्दल बोलत आहोत, तर काही डॉक्युमेंट आपल्या जे टायटल डॉक्युमेंटवर जे काही डायमेन्शन दिलेले असतील ते डायमेन्शन सर्वप्रथम पहिले टॅली करून घ्यायचे आहेत की तिकडे कुठल्या प्रकारचे एन्क्रोचमेंट आहे का, कुठल्या प्रकारचा सेटबॅक आहे का, किंवा काही रोड वगैरे प्रिझर्वेशन लागलेले आहेत का. मग डीपी रिमार्क्स ज्याला आपण बोलतो, ह्या सर्व गोष्टींची शहानिशा त्यांनी आर्किटेक्टने करून घ्यायची आहे. त्या प्रॉपर्टीवरती, त्या प्लॉटवरती असलेला FSI किती आहे किंवा त्याला TDR किती आहे, हे सर्व बेनिफिट्स देखील त्यांनी जाणून घ्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट जो आहे तो बनवायचा आहे आणि तो मॅनेजिंग कमिटीला सबमिट करायचा आहे. फिजिबिलिटी रिपोर्ट मॅनेजिंग कमिटीकडे आल्यावरती ताबडतोब मॅनेजिंग कमिटीने पहिली मॅनेजिंग कमिटीची मीटिंग जी आहे ती अनाऊन्स करायची आहे. त्या अनाऊन्स करायच्या अगोदर हा जो रिपोर्ट आहे हा सर्व मेंबर्स पर्यंत पोहोचला पाहिजे. मग तो पोहोचणार कसा, तर आपण त्यासाठी वेबसाईट ऑलरेडी क्रिएट केलेली आहे. तर त्या वेबसाईट वरती तो जो रिपोर्ट आहे तो अपलोड करायचा आहे रादर, किंवा आपल्याकडे अजून काही वेज आहेत, जे ईमेल वेज आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, किंवा रजिस्टर्ड पोस्ट आहे, किंवा हँड डिलिव्हरी आहे. अशा तऱ्हेने मेंबर्सना ते रिपोर्ट जो आहे तो पोचवायचा आहे आणि त्यांचे सजेशन देखील त्यामध्ये आपल्याला मागवायचे आहे. आणि मग मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये अलॉंग विथ दॅट सजेशन्स किंवा ते मेंबर्स देखील पार्टिसिपेट करू इच्छिल तर त्यांना पार्टिसिपेट करू देणं आहे. आर्किटेक्टला मॅनेजिंग कमिटी मीटिंगमध्ये बोलवणं गरजेचं आहे आणि डिस्कशन करून तो पोटेन्शियल जो आपल्याकडे आलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला रिडेव्हलपमेंटचा जो पहिला पाया आहे तो पहिल्या पायाचा जो आहे तिथे आपल्याला शुभारंभ करायचा आहे. त्या पहिल्या पायाला आपण बोलतो ड्राफ्ट टेंडर्स, म्हणजे टेंडर्स सुरू करायचे आहेत. टेंडर्सला आपण पहिला पाया ह्यासाठी बोलतो कारण जर फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये प्लॉट फिजिबलच नसेल तर रिडेव्हलपमेंट तिकडे स्क्रॅप होऊन जाईल. मग आपल्याकडे एकच ऑप्शन राहील की जाऊन मेजर स्ट्रक्चरल रिपेअर्स जे आहेत ते कॅरी आउट करावे लागतील. पण जर आपला प्लॉट फिजिबल असेल तर मग पहिली पायरी आपण टाकतो ती आहे ड्राफ्ट टेंडर डॉक्युमेंटची. मग आपण आर्किटेक्टला इन्स्ट्रक्शन देतो आणि मग तो सेकंड पार्ट जो त्याचा कोटेशनचा आहे तो पिक्चर मध्ये येतो. जर फिजिबिलिटी रिपोर्ट पर्यंत वी आर सॅटिस्फाईड विथ द आर्किटेक्ट किंवा सॅटिस्फाईड विथ द प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, मग आपण काय करतो, मग आपण त्या आर्किटेक्ट किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटला पुढच्या गोष्टींसाठी नियुक्त करतो. आणि पुढच्या गोष्टीमधली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ड्राफ्ट टेंडर्स. आणि मग त्या आर्किटेक्टने किंवा त्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटनी ड्राफ्ट टेंडर्स बनवायला घ्यायचे आहेत आणि ते ड्राफ्ट टेंडर्स जे आहेत ते आपल्या स्पेसिफिकेशन म्हणजे आपल्याशी डिस्कस करून त्याप्रमाणे बनवून घ्यायचे आहे. म्हणजे काय काय डिस्कस करायचं आहे, तर ड्राफ्ट टेंडर्स मध्ये पहिली गोष्ट ते जे क्रायटेरिया, त्या दोन प्रकारचे ते टेंडर्स असतात, पार्ट ए आणि पार्ट बी, ज्याला आपण टेक्निकल बिड बोलतो आणि एक फायनान्शियल बिड बोलतो. तर हे दोन्ही प्रकारचे बिड्स जे आहेत ते ड्राफ्ट टेंडरच्या स्वरूपामध्ये पहिले तर मॅनेजिंग कमिटीला स्टडी करण्यासाठी द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला काय काय कंडिशन्स हवे, आपल्याला क्लॉजेस काय काय हवे याप्रमाणे डिस्कस करून ते मॉडिफाय करायचे आहे. त्यानंतर जे आपल्याला स्पेसिफिकेशन हवे आहेत आपल्या प्रोजेक्टमध्ये, आपले स्पेसिफिकेशनची रिक्वायरमेंट काय आहे ती आर्किटेक्टनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटनी आपल्या बरोबर शेअर करायची आहे. आणि वी हॅव टू फ्रीज दॅट स्पेसिफिकेशन्स, दॅट अम्युनिटीज आपल्याला फ्रीज करायचे आहे. आणि ते फ्रीज करून मग आपण फायनल टेंडर डॉक्युमेंट कडे जातो आणि ते फायनल डॉक्युमेंट जे आहे ते आपण परत मॅनेजिंग कमिटीमध्ये त्याला अप्रुव्हल घेऊन ते आपण फ्लोट करतो. फ्लोट करतो याचा अर्थ काय, मग आपण त्या आर्किटेक्टना सांगतो की तुम्ही आता हे जे ड्राफ्ट टेंडर डॉक्युमेंट आहे ते फ्लोट करा मार्केटमध्ये. तुमच्या ओळखीचे परिचयाचे जे काही रिनाउंड डेव्हलपर्स असतील त्यांच्याकडे हे टेंडर्स त्यांना द्या आणि त्यांना आम्हाला कोट करायला सांगा, आम्हाला ऑफर त्यांची द्यायला सांगा. आणि मग आपण पेपर ऍडव्हर्टाइजमेंट देखील देतो. गव्हर्नमेंट रेझोल्युशन मध्ये पेपर ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल बोललं नाही आहे, पण आपल्या लिगल टर्म्स मध्ये जर आपण पाहायला गेलो तर आपण एक इंग्लिश न्यूजपेपर आणि लोकल लँग्वेजचा जो आपला न्यूजपेपर आहे त्यामध्ये आपण ऍडव्हर्टाइजमेंट देतो आणि आपण कॉल करतो की तुम्ही आम्हाला बिड करा, आम्ही हे टेंडर डॉक्युमेंट्स आमच्याकडनं तुम्ही घेऊन जा आणि त्याप्रमाणे आम्हाला ते रिडेव्हलपमेंटसाठी बिड करा. या प्रकारे आपण सर्व मेंबर्सनाही ते टेंडर डॉक्युमेंट देतो, सांगतो की जर तुमचा कोण परिचयाचा डेव्हलपर असेल तर त्याला देखील तुम्ही घेऊन येऊ शकता. अशा प्रकारे सर्व मार्केटमध्ये म्हणजे इन पब्लिक ऍट लार्ज आपण ते टेंडर डॉक्युमेंट आहे ते फ्लोट करतो आणि मग त्याप्रमाणे डेव्हलपर्स जे आहेत ते डॉक्युमेंट्स जे आहेत ते फिलअप करून सील्ड एन्व्हलप मध्ये ते आपल्याकडे पाठवतात, आपल्या मॅनेजिंग कमिटीला ते देतात, सबमिट करतात, त्यांच्या टाइम लिमिट प्रमाणे ते सबमिट करतात. मग ते जे आलेले जे सगळे टेंडर्स आहेत, कोटेशन ज्याला आपण बोलतो, ज्याला टेंडर्स बोलतो, बिड्स बोलतो,
ते सर्व टेंडर्स आता आपल्याला ओपन करायचे आहे. आणि ओपन करण्यासाठी पुन्हा एकदा आपण मॅनेजिंग कमिटी घेतो, मॅनेजिंग कमिटीची मीटिंग घेतो. सेम वे परत आपण ते टेंडर डॉक्युमेंट्स कोणाकोणाचे आलेले आहेत ते आपल्या नोटीस बोर्डवरती पब्लिश करतो, रादर वेबसाईटवरती पब्लिश करतो, ईमेल्सवर पाठवतो, सर्व मेंबर्सना आपण ते कळवतो. त्यांचं पार्टिसिपेशन जर येणार असेल तर त्यांचं पार्टिसिपेशन देखील आपण त्याच्यामध्ये स्वीकृत करतो. आणि मग मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये आपण ते टेंडर डॉक्युमेंट्स ओपन करतो. ओपन केला याचा अर्थ असा नाही की त्या दिवशी आपण त्याला सिलेक्ट करणार आहे. ओपन करून आर्किटेक्ट तिकडे उपलब्ध असतो, पीएमसी तिकडे उपस्थित असतात आणि मग त्यांनी त्याप्रमाणे त्याचा एक कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट करण्यासाठी ते सगळे डॉक्युमेंट्स आपण त्या आर्किटेक्टला किंवा पीएमसीला हँड ओव्हर करतो. मग आर्किटेक्ट किंवा पीएमसी जो असेल तो त्याच्या ऑफिसमध्ये ते सर्व कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट बनवतो. प्रत्येक डेव्हलपरनी आपल्याला ऑफर कुठल्या कुठल्या प्रकारे दिलेली आहे. थोडक्यात आपल्याला ऍपल टू ऍपल कम्पेअर करायचं असते, ऍपल टू ऑरेंज कम्पेअर करून आपल्याला चालणार नाही, म्हणून त्याला कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट जे आहे ते करणं गरजेचं आहे. मग आपल्याला कळतं की कुठल्या विषयामध्ये कुठल्या स्पेसिफिकेशन मध्ये या डेव्हलपरनी आपल्याला कोट केलेलं आहे. नॉट ओनली इन कमर्शियल बेसिस, पण त्याचा फायनान्शियल कॅपॅसिटी किती आहे प्रत्येक डेव्हलपरची, मग त्याप्रमाणे त्यांचे बॅलन्स शीट्स आहेत, त्यांचे काही ऑडिटेड स्टेटमेंट्स आहेत, त्याचं पाहणी करतो. किंवा त्याचं टेक्निकल कॅपॅसिटी किती आहे, त्याच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, या सर्व गोष्टीची पाहणी जी आहे ती प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा आर्किटेक्ट करतात. आणि त्याप्रमाणे ते लोक तो जो रिपोर्ट आहे तो आपल्याला एक सबमिट करतात. आणि तो रिपोर्ट जो आहे तो परत आपण ऍज इट इज पब्लिश करायचा आहे आणि सर्व मेंबर्सचे त्याच्यामध्ये सजेशन ऑब्जेक्शन्स घ्यायचे आहेत. आणि मग आता ती जी स्टेज येते आपल्याकडे, ती स्टेज आहे त्या सिलेक्शन ऑफ द डेव्हलपरची. पण डेव्हलपरला सिलेक्ट करायच्या अगोदर आपल्याकडे दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक तर आपले जे सर्व चार्ट आपल्याकडे जो आलेला आहे किंवा रादर मॅनेजिंग कमिटीने जे 10 पैकी आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट सांगतो की फक्त हे 3 डेव्हलपर 1, 2, 3 सिक्वेन्स मध्ये मी याला नंबरिंग दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात प्रायोरिटी बेसिसवरती मी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर सिलेक्ट केलेला आहे. तर मॅनेजिंग कमिटीमध्ये आपण त्या 3 जणांचं सिलेक्शन करून मगच पुढे प्रोसीड करतो. तोपर्यंत मीनवाईल आपण काय करतो, या 3 लोकांचे जे साइट्स आहेत त्या सर्व साइट्स वरती व्हिजिट करतो, सर्व साइट्स पाहतो, त्यांच्या ऑफिसेसमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहतो किंवा काही कमर्शियल मध्ये अजून काही डॉक्युमेंट्स त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षित असतील त्यांच्या काही फायनान्शियल कॅपॅसिटी बद्दलची, तर ते देखील आपण पाहायचा प्रयत्न करतो. आजकाल रेराचं पोर्टल देखील आपल्याला उपलब्ध आहे, तर रेरा पोर्टल वरती देखील आपण त्या फर्मची, कंपनीची जी माहिती आहे ती मॅक्सिमम माहिती आपण तिकडे घेऊ शकू. त्या फर्म मध्ये किती लिटिगेशन पेंडिंग आहेत हे देखील आपण सर्च करू शकतो. तर हा सर्व होमवर्क जो आहे तो मॅनेजिंग कमिटीची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि त्यानंतरच जी स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आपल्याला कंडक्ट करायची आहे फॉर सिलेक्शन ऑफ द डेव्हलपर, ती आपण करू शकतो. पण ती मीटिंग करायच्या अगोदर दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण मगाशी म्हटली ती अशी आहे की त्या मीटिंग मध्ये रजिस्ट्रार ऑफिस मधला जो त्यांचा ऑथोराइज ऑफिसर आहे तो उपस्थित राहिला पाहिजे. आणि तो ऑथोराइज ऑफिसरनी तिथे येऊन उपस्थिती देऊन त्याच्या उपस्थितीमध्ये आपण डेव्हलपर जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. म्हणून त्या रजिस्ट्रारला आपल्याला एक पत्र लिहावं लागेल आणि रजिस्ट्रारना आपल्याला सांगावं लागेल की आम्ही सिलेक्शन, डेव्हलपर सिलेक्शनची स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बोलवतो आहोत, तर त्यामुळे तुमच्या ऑफिस मधला तो जो ऑथोराइज ऑफिसर आहे त्याला तुम्ही आमच्या मीटिंग मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी पाठवा. आणि मग रजिस्ट्रारने एकदा मान्यता दिली की तुम्ही हा ऑथोराइज ऑफिसरला नियुक्त करू शकता, मी ह्याला नियुक्त करतो तुमच्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. मग त्या ऑथोराइज ऑफिसरने एकदा आपल्याला कळवलं की त्यांच्या टाइम आणि प्लेस आणि डेट जो काय व्हेन्यू आहे त्याप्रमाणे आपण त्यांच्याशी कोऑर्डिनेट करायचं आहे आणि मग त्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगचं आयोजन करायचं आहे विदिन 1 मंथ ऑथोराइज ऑफिसरशी कोऑर्डिनेट करून. आणि मग त्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये आपल्याला हा डेव्हलपर सिलेक्ट करायचा आहे. बरं, त्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगचा क्रायटेरिया सेम आहे, 14 दिवसाचा नोटीस पिरियड, त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट सर्व आपल्याला सर्व मेंबर्सना ट्रान्सपरन्सी म्हणून द्यायची आहेत. वेबसाईट वरती देखील पब्लिश करायची आहे नोटीस. ती नोटीस आपण त्यांना दिल्यावरती 14 दिवसाचा टाइम पिरियड आहे. जर त्यांचे काही सजेशन असतील मेंबरचे तर ते देखील विदिन 7 डेज आपण मागवून घ्यायचे आहेत. म्हणजे स्पेशल जनरल बॉडी मीटिंगच्या 7 दिवसाच्या आत त्यांचे सजेशन आपल्याकडे येतील. त्यावरती काय उत्तरं द्यायची असतील किंवा काही आपल्याला अजून होमवर्क करायचं असेल त्यासाठी देखील आपल्याला 7 डेज अजून उपलब्ध असतील. आणि त्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये कोरमचा क्रायटेरिया देखील तोच आहे. जर 100 मेंबरची आपली सोसायटी असेल तर 2/3 मेंबर ज्याला आपण स्ट्रेंथ बोलतो म्हणजे 67 मेंबर्स त्या मीटिंग मध्ये प्रेझेंट पाहिजे. जर ते प्रेझेंट नसतील 7 डेजची एडजस्टमेंट आपण करू शकतो, 7 डेज नोटीस पिरियड देऊन.
आणि मग त्या अजेंडमेंटमध्ये देखील त्या तिथे लोक आले नाही तर परत प्रपोजल आपण स्क्रॅप करायचं आहे. 3 महिने परत स्पेशल रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी वरती विचार करायचा नाही आहे. हा क्रायटेरिया तिकडे देखील त्या स्पेशल जनरल बॉडी मिटिंगला देखील ऍप्लिकेबल आहे. आणि मग त्या स्पेशल जनरल बॉडी मिटिंग मध्ये देखील आपल्याला जे वोटिंग प्रपोस्टेट हवा आहे, म्हणजे जे पर्सेंटेज हवा आहे ते देखील 51% हवा आहे. 51% ऑफ द टोटल स्ट्रेंथ ऑफ द सोसायटी. 100 मेंबरची सोसायटी असेल तर 51 मेंबर्स पेक्षा जास्त मेंबरनी आपल्याला त्या रिडेव्हलपमेंटसाठी कन्सेंट दिला पाहिजे किंवा त्या डेव्हलपरच्या सिलेक्शन मध्ये त्याला कन्सेंट दिला पाहिजे. ही सेम क्रायटेरिया ह्या स्पेशल जनरल बॉडी मिटिंगला देखील ऍप्लिकेबल आहे. आणि त्या स्पेशल जनरल बॉडी मिटिंग मध्ये ऑथोराइज ऑफिसर जो आहे रजिस्ट्रार ऑफिस कडनं तो तिथे पार्टिसिपेट करतो. तो पार्टिसिपेट करून काय करतो तर तो एवढंच पाहतो किंवा तो मेंबर्सला एवढंच विचारतो की हे जे सर्व प्रोसेस जे झालेलं आहे आतापर्यंत हे फेअर आणि ट्रान्सपरंट वेनी झालेलं आहे की नाही आहे हे विचारायचं काम ते करतात. आणि ते एकंदरीत पूर्ण बिझनेस जो आहे त्या मीटिंग मध्ये चाललेला हा सर्व पाहतात. आणि जर त्यांना वाटलं की इथे कुठल्याही प्रकारचे आर्बिट्ररी डिसिजन्स नाही घेतलेले आहेत तर मग ते त्याप्रमाणे त्यांचा रिपोर्ट जो आहे तो आपल्याला सबमिट करतात. मग या केसमध्ये ज्या वेळेला ती स्पेशल जनरल बॉडी मीटिंग होईल तर फक्त ऑथोराइज मेंबर्स जे आहेत तेच पार्टिसिपेट करू शकतील. प्रॉक्सी किंवा पॉवर ऑफ अटर्नी जे आहे ते 104 प्रमाणे ते लोक पार्टिसिपेट करू शकणार नाही. मेंबर्सनी यायचं आहे. जर गरज पडली तर आयडेंटिटी कार्ड जे आहे ते आपण एन्फोर्स करतो, कारण जर ऑथोराइज ऑफिसरला काही डाऊट आला तर तिथे आयडेंटिटी कार्डनी तो त्यांना चेक करू शकतो. म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड हे आपण मॅन्डेटरी त्या दिवशी तुम्ही घेऊन या असं सांगतो. बरं, ह्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये अजून एक क्रायटेरिया जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंग जी आहे ती व्हिडिओ रेकॉर्डेड होईल. ही जी स्पेशल जनरल बॉडी मीटिंगचं जे काही ट्रान्झॅक्शन होईल ते सर्व व्हिडिओ रेकॉर्डेड असेल ऍट द एक्सपेन्स ऑफ द सोसायटी. ऑथोराइज ऑफिसर डायरेक्शन देईल की व्हिडिओ रेकॉर्डेडच व्हिडिओ मीटिंग जी आहे ती झाली पाहिजे. आणि ह्यामध्ये जे डेव्हलपर्स आहेत जे 1, 2, 3 आपण सिलेक्ट केलेले आहेत त्या डेव्हलपर्सचे प्रतिनिधी देखील इथे उपस्थित राहू शकतात. ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह देखील त्या मीटिंगमध्ये उपस्थित राहू शकतात. आणि त्याप्रमाणे मग एक एक एजेंडा जो आहे तो स्टेप बाय स्टेप घ्यायचा आहे. पहिलं आहे एजेंडा कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला सर्व मेंबर्सना एक्सप्लेन करायची आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर जे आपण भाग केलेले आहेत प्रत्येक डेव्हलपर बद्दलची माहिती, कमर्शियल माहिती, फायनान्शियल माहिती, टेक्निकल माहिती जी आहे ती आपल्याला सर्वांना पुरवायची आहे. आणि साईट व्हिजिट्स बद्दलचा जो काय आपला रिपोर्ट आहे तो रिपोर्ट देखील आपण त्या मेंबर समोर ठेवायचा आहे. आणि या सर्व गोष्टी झाल्यावरती आता मेंबर्सनी म्हणजे पूर्ण जनरल बॉडी मीटिंग सोसायटी जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये तुम्हाला मेंबर्सनी डिसाईड करायचं आहे की आता कुठल्या डेव्हलपरला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि मग त्यापैकी एका डेव्हलपरला ज्याला आपण सिलेक्ट करतो त्या डेव्हलपरचा तिथे ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह असतो, त्याचा ताबडतोब आपण तिकडे कन्सेंट घेतो. जर ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह नसेल तर आपण असं समजतो की त्याचं डीम्ड कन्सेंट आहे आणि मग त्याप्रमाणे पुढची प्रोसेससाठी आपण चालू करतो. मग त्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये आपण डेव्हलपरचं सिलेक्शन केलेलं आहे. ऑथोराइज ऑफिसर तिकडे उपस्थित आहे आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला रिपोर्टही असा दिलेला आहे की मी हे पूर्ण प्रोसेस अटेंड केलेली आहे. फेअर ट्रान्सपरंट वेनी जे आहे सोसायटीने कामकाज केलेलं आहे. बरं, यानंतर स्टेप संपली का? इथे आपला स्टेप संपली का? तर नाही. ह्याच्यानंतर रोल जो असतो तो ऍडव्होकेट्स लोकांचा असतो. म्हणजे सोसायटीचे जे ऍडव्होकेट्स आहेत किंवा डेव्हलपरचे जे ऍडव्होकेट्स आहेत हे डेव्हलपमेंट अग्रीमेंट बनवतात आणि डेव्हलपमेंट अग्रीमेंट जे आहे ते सोसायटीला पाठवतात. सोसायटीचे जे ऍडव्होकेट्स आहेत ते डेव्हलपमेंट अग्रीमेंटची स्क्रुटिनी करतात. ते तपासतात की वेदर ते जे आहे ते आपल्या टेंडर डॉक्युमेंट्सला कन्फर्म होतात का, त्याच्याबरोबर मॅच करतात का, किंवा त्याच्यातले कुठले क्लॉज जे आहेत ते डेव्हलपरनी मान्य नाही केलेले आहेत. या सर्व गोष्टींच्या डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये आपण शानिशा करतो. बरं, मेजर फॅक्टर जो आहे तो डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये कुठला असावा? तर मेजर फॅक्टर जो आहे तो असावा कन्सिडरेशनचा. म्हणजे कन्सिडरेशन म्हणजे थोडक्यात आपण डेव्हलपमेंट राईट्स मध्ये त्यांना काय देणार आहोत आणि ते त्या मोबदल्यात आपल्याला काय देणार आहेत. आपल्याला केवढा इन्क्रीज एरिया देणार आहेत, आपल्याला केवढा कॉर्पस फंड देणार आहेत, आपल्याला केवढा रेंट देणार आहेत, ब्रोकरेज देणार आहेत, शिफ्टिंग चार्जेस देणार आहेत. ह्या सर्व गोष्टींचा समावेश कन्सिडरेशनचा डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये आलेला असतो. दुसरं इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती सगळ्या सोसायटीने काळजी ठेवावी ती म्हणजे टाइम पिरियडची. वेदर टाइम इज द इसेन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑर नॉट. टाइम पिरियडचा जो आहे बऱ्याच डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये आम्ही कोर्टामध्ये हे पाहिलेलं आहे की कुठेही टाइम पिरियड जो आहे तो क्लिअरली मेन्शन केलेला नसतो.
थोडक्यात जर आपण आपले डेव्हलपमेंट अग्रीमेंट पाहिले तर त्यामध्ये दिलेलं असतं की सीसी आल्यावरती 24 महिन्यामध्ये बिल्डिंग जी आहे ती आम्ही पूर्ण करू असं डेव्हलपर आपल्याला सांगतो. पण सीसीचा कालावधी किती आहे हे कुठेही क्लॅरिफाय करून मेन्शन केलेलं नसतं. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी डेव्हलपर लोक ह्याचं प्रोटेक्शन घेतात. आमचंच एक मॅटर होतं की जे आर्बिट्रेशन पासून सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही चालवलो आणि तिथे जिंकलो होतो, तर तिथे देखील हा मुद्दा जो आहे तो उपस्थित झाला होता आणि तिथे देखील डेव्हलपरनी हा मुद्दा उपस्थित केला होता की वेदर टाइम वॉज द इसेन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑर नॉट. तर या सर्व गोष्टींची काळजी जी आहे ती आपल्याला डेव्हलपमेंट अग्रीमेंट फ्रेम करताना घ्यायची आहे. मॅनेजिंग कमिटीला आपण ऑथोराइज करतो की तुम्ही हे सर्व गोष्टी करायच्या असतात. त्यांनी त्यांच्या सॉलिसिटर्स किंवा ऍडव्होकेट्स बरोबर बसून ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शानिशा करून मगच डेव्हलपमेंट अग्रीमेंट जे आहे ते एक्झिक्यूट करायचं आहे. तर ही सर्व प्रोसेस जी आपण पाहिली, ही सर्व प्रोसेस जी आहे ती आपण पूर्वी देखील राबवत होतो. म्हणजे हे रेझोल्युशन यायच्या अगोदर देखील आपण हे करत होतो. पण ह्या रेझोल्युशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला एक फिक्स प्रोसेस दिलेली आहे आणि ह्या प्रोसेसचं जर आपण सोसायटीच्या स्वरूपाने जर पालन केलं तर आपली रिडेव्हलपमेंट प्रक्रिया जी आहे ती फेअर आणि ट्रान्सपरंट असेल असं कुठलंही दुमत कोण उभारू शकत नाही आणि कुठल्याही प्रकारचे असे चॅलेंजेस नंतर कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून ही गव्हर्नमेंट रेझोल्युशनच्या स्वरूपामध्ये आपल्याला पूर्ण प्रोसेस दिलेली आहे, त्याचं आपण पालन कंपल्सरी करणं गरजेचं आहे. बरं, पालन सेक्शन 79 याप्रमाणे जे डिरेक्शन्स दिलेले आहेत 4 जुलै 2019 चे किंवा रादर 3 जानेवारी 2009 चे, वेदर दे आर कंपल्सरी मॅन्डेटरी आहेत का फक्त ते डायरेक्टरी आहेत. तर बॉम्बे हायकोर्टचे जे काही रुलिंग्स आहेत आतापर्यंत जे काही रुलिंग झालेले आहेत 3 जानेवारी 2009च्या GR बद्दल किंवा 4 जुलै 2019 च्या नंतर देखील म्हणजे 2021 मे 2021 मध्ये पण ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने काही रुलिंग्स दिलेले आहेत. मग त्या रुलिंग्स मध्ये क्लिअरली असं त्यांनी सांगितलेलं आहे, इलॉबरेट करून हेच सांगितलेलं आहे की सेक्शन 72 आपला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीचा ऍक्टचा जो आहे किंवा रादर तुमच्या बायलॉ मध्ये 110 नंबरचा जो बायलॉ आहे, मग तो सांगतो की सोसायटीची जी एंटायर ऑथॉरिटी आहे ती जनरल बॉडीवरती वेस्ट करते. सेक्शन 72 आणि बायलॉ नंबर 110 आपला. मग जनरल बॉडीची जी ऑथॉरिटी मिळालेली आहे सोसायटीची, ती ऑथॉरिटी प्रिव्हेल करेल का ह्या रेझोल्युशन वरती? तर मग बऱ्याच ठिकाणी असं सांगितलेलं आहे की ती प्रिव्हेल करेल. म्हणजे ते हे जर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला कोण नोटीस धरणार नाहीये की तुम्हाला कुठे इलिगल तुमचा ऍक्ट आहे असं कोण म्हणणार नाहीये. पण त्यामध्ये परत फेअर आणि ट्रान्सपरन्सीचा क्वेश्चन जो आहे तो पिक्चर मध्ये येतो आणि ते त्या फेअर ट्रान्सपरंट राबवण्यासाठीच हे आपल्याला GR जे आहे ते आपल्याला स्टेटने दिलेलं आहे की तुम्ही हे गाईडलाईन्स आहेत, तुम्हाला एक डिरेक्टिव्ह आहेत, त्याचं तुम्ही पालन करावं आणि याप्रमाणे तुमची रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज जी आहेत ती तुम्ही राबवावी, यासाठी हे आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहेत. तर अशा तऱ्हेने या GR बद्दलचा एक छोटासा जो सेशन होतं म्हणजे ते स्पेशल जनरल बॉडी मीटिंगचं जे सेशन आपल्या मागच्या सेशन मध्ये राहिलं होतं ते आपण इथे कम्प्लीट करायचा प्रयत्न केला आणि इथे आपण थांबून हा जो लेक्चर आहे तो कन्क्लूड करूया. म्हात्रे सरांना मी विनंती करतो की सर तुम्ही 2 शब्द बोलून हा लेक्चर कन्क्लूड करा. नमस्कार परब साहेब. आजचा जो विषय होता रिडेव्हलपमेंट, तुम्ही स्वतः सिव्हिल इंजिनियर आहात, स्ट्रक्चरल इंजिनियर आहात, चार्टर्ड इंजिनियर आहात आणि नव्या मुंबईत पूर्वी, आता नाहीये, पूर्वी बऱ्याचशा सोसायटीचं तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट देखील केलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो विषय आहे रिडेव्हलपमेंट, तुमच्याशिवाय मला ना असं वाटत की कोणी चांगला ग्रस्त ते एक्सप्लेन करू शकेल. फार चांगल्या प्रकारे तुम्ही आमच्या श्रोत्यांना आज रिडेव्हलपमेंट बद्दल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी तुमचे देखील नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन तर्फे फार फार आभार मानतो. आणि आज रक्षाबंधन असताना सुद्धा आजची अटेंडन्स फार चांगली आहे. त्याच्यामुळे श्रोतेच तर आपले स्फूर्तिस्थान आहेत आणि त्यांच्यामुळेच आपण हे प्रोग्राम 2020 पासून, एप्रिल 2020 पासून प्रत्येक महिन्याला अरेंज करत आलेलो आहोत. त्यामुळे त्यांचं देखील मी फार आभारी आहे आणि असेच तुम्ही आम्हाला नेहमीच सहकार्य करत जा, असं मी सगळ्यांना विनंती करून आजचं सेशन इथे संपल्याचं मी जाहीर करतो.